हाय. एवढंच म्हणायचं की जोवर आपल्याजवळ आपली नाती आहेत, हातात वेळ आहे, तोवर त्या नात्यांची कदर करा, त्या नात्यांना जपा. वेळ निघून गेल्याच्या नंतर, "जाऊ दे ना, झालं गेलं विसरून जा." असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. पॉइंटलेस असतं असं सगळं बोलणं. आहे तोवर त्याची कदर करा. पण कसं आहे ना, माणसाचा स्वभाव असतो, की जोपर्यंत ती नाती ह्याच्याजवळ आहेत, याच्याजवळ फिरतात किंवा स्वतःचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात किंवा यांना असं वाटतं, की "अरे, आमच्याशिवाय यांचं काहीच नाहीये" किंवा "माझ्याशिवाय तो अगदी किंवा ती अपूर्ण आहे आणि ते कुठे जाणार आहे ना?" असा एक गैरसमज असतो, गोड गैरसमज. पण कसं आहे ना, हे जग खूप मोठं आहे, खूपच मोठं. त्याच्यामुळे एक वेळ आल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट आपल्यापासून ती दूर जाते. स्पेशली वेळ तर ती कधीच थांबत नाही ना. माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. एकदा आलेली वेळ ती गेली, की नंतर ती परत कधीच येत नाही. तसंच काही नात्यांचं सुद्धा असतं. एकदा आलेली नाती जे आहेत, ती टिकवून ठेवा ना. त्यांचं महत्त्व ओळखा. ते हातातून निघून गेल्याच्या नंतर आता नंतर अ, वाट बघून, कॉल करून, कन्व्हिन्स करून किंवा जाऊ दे झालं गेलं विसरून जा. आम्ही तर केव्हाच विसरून गेलोय. तेच काय धरून बसायचंय. तेच काय करतेस? लाइक काहीच अर्थ नसतो अशा नात्यांना. म्हणून नाती जोवर आहेत, तोवर ती छानपैकी जपा, टिकवा. माणूस कशामुळे किंवा नात्यांची कदर करत नाही, त्याची बरीचशी कारणं असू शकतात. वेगवेगळी कारणं प्रत्येकाची असू शकतात. जे नात्यांची कदर करत नाही मेन त्यांची. बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात. पण आज 90% लोकांच्या बाबतीत पैसा हा हे एकमेव कारण आहे. नातं न टिकणं, नातं न जपणं किंवा नाती दुरावणं, कदर न करणं, हा एकमेव कारण पैसाही आहेच. नंतर येतं थर्ड पार्टी वगैरे एक्सेट्रा. ते आपण बोलणार नाही आताच, ते आपण नंतर कधीतरी बोलूया. पण म्हणायचा अर्थ एवढंच आहे, नाती जपा, टिकवा, महत्त्व समजा, ओळखा आणि छान राहा. बाय.